नमस्कार लाडक्या बहिणींनो. आजचा व्हिडिओ थोडा डीप आहे, कारण आज आपण एप्रिल महिन्यात सुरू असलेल्या सरकारी हालचालींबद्दल बोलणार आहोत. मित्रांनो, काही मीडिया रिपोर्ट्स आणि चर्चांमधून असे संकेत मिळतात की सरकार आता स्कीमला अधिक कंट्रोल्ड आणि ट्रान्सपरंट बनवण्यावर काम करत आहे. म्हणजे चुकीचे लाभार्थी कमी करणे, योग्य लोकांपर्यंत फायदा पोहोचवणे, सिस्टीम फास्ट आणि ॲक्युरेट बनवणे. मित्रांनो, हे सगळं एकाच वेळी चालू आहे आणि म्हणूनच काही लोकांना वाटतं डिले चालू आहे. पण खरं काय आहे? प्रोसेस मजबूत केला जातो आहे. मित्रांनो, काही बैठकींमध्ये असा फोकस दिसतो: व्हेरिफिकेशन प्रोसेस वाढवणे, डेटा क्लीन करणे, पेमेंट सिस्टम सिक्युअर करणे. मित्रांनो, याचा शॉर्ट टर्म इफेक्ट डिले आणि लाँग टर्म फायदा स्मूथ सिस्टम. म्हणून पॅनिक होण्याची गरज नाही, पण अलर्ट राहणं गरजेचं आहे. आजच चेक करा तुमचं ॲप्लिकेशन स्टेटस, तुमचं बँक लिंकेज, तुमचं KYC. मित्रांनो, अजून एक इम्पॉर्टंट पॉइंट: सिस्टम आता कन्सिस्टन्सी पाहतो. जर तुम्ही ॲक्टिव्ह असाल तर तुम्ही सेफ आहात. मित्रांनो, हा बदल टेम्पररी नाही, हा फ्युचर सिस्टम तयार करत आहे. आजचा व्हिडिओ इथे संपवतो, पण लक्षात ठेवा, आजचा डिले उद्याचा स्टेबल सिस्टम बनवतो. धन्यवाद.